नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर व्हिडिओ करायला घेतला आणि आभाळ असं गडगडून असं बरसतं की काय असं वाटायला लागले। तर म्हटलं मोबाईलमध्ये पण चार्जिंग बऱ्यापैकी आहे, म्हटलं एखादा छान असा व्हिडिओ शेअर करायचा। तर घटना अशी आहे की थोडीशी दुःखाची पण आहे आणि चांगली पण म्हणता येईल। चांगलं आणि वाईट असं एकत्र असणारी घटना ही एकाच बाबतीत घडू शकते, ते म्हणजे देशाची सेवा करत असताना शहीद झालेला जवान तो देशासाठी शहीद असतो, परंतु कुटुंबासाठी तो घरचा पाठीराखा, घरचा आधार निघून गेलेला असतो। तर आज कुठला वार आहे? शनिवार। आणि शुक्रवारी काल सुट्टी होती शाळेला आणि कालच मला बातमी समजली की ज्या शाळेत मी नोकरी करते तेच गाव, म्हणजे ते शित्तूर तर्फ मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर, असं हे आमच्या म्हणजे मी जिथे शाळेला जाते त्या गावचं नाव, त्याच गावची वाडी तळपवाडी म्हणून आहे, तिथं मी नोकरी करते। तर शित्तूर तर्फ मलकापूर या गावातला जवान शहीद झाला काल। धुलिवंदन होतं, कदाचित त्याच्या आदल्या दिवशी पण झालं असेल, कारण कोण नक्की असा परफेक्ट टायमिंग कोण सांगत नव्हतं। कारण आज शनिवार आहे, आता मी व्हिडिओ बनवते तरी देखील अजून त्याचं पार्थिव काही गावी आणलेलं नाही। आता दुःखाची बातमी अशी की त्याच्या लग्नाला अगदी 2-2.5 वर्ष झाली आणि 5 महिन्याचंच त्याचं बाळ आहे। त्याची पत्नी देखील अजून गावीच आहे आणि अरुणाचल, आता कोणी स्टेटस ठेवले अरुणाचल, कोण म्हणते मिझोराम, असं म्हणजे या ठिकाणी सेवा बजावित असताना शहीद झाला म्हणून। सुनील विठ्ठल गुजर असं त्या तरुणाचं नाव आहे किंवा त्या जवानाचं नाव आहे। त्यांना तरुण पण म्हणू शकत नाही, कारण माझे वडील सेनेत नोकरी करत होते, त्यामुळे ते नेहमी म्हणायचं ज्यांनी मिलिटरीत नोकरी केली ते नेहमी जवानच असतात, त्यांना जवानच म्हटलं जातं, ते कधी म्हातारे होत नाही। आणि चित्रपटातले जे हिरो हिरोईन असतात त्यांच्यापेक्षा देखील हे देशासाठी लढणारे हिरो श्रेष्ठ असतात, असं ते नेहमी म्हणायचे। तर असं झालं, अचानक ही बातमी कळाली आणि धक्का बसला, कारण बघा अजून पार्थिव पण आले नाही आणि त्याच्या घरी कुटुंबात अजून लोकांनी सांगितलेलं नाही। सकाळी मी जेव्हा शाळेला निघाले होते तेव्हा त्या सगळ्या परिसरातली स्वच्छता चालली होती, अधिकाऱ्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या उभ्या होत्या, काही पोलीस प्रशासन तिथं आलेलं होतं किंवा कदाचित मिलिटरीची पण लोकं आली असतील, काही मी इतकं बघितलं नाही, परंतु खूप गर्दी होती, पार्किंगची व्यवस्था सुरू होती आणि असं गावभर सगळं वातावरण। आणि मुख्य त्याचं जे घर होतं, त्याची जी पत्नी आहे ती पण त्याच गावची आहे, माहेर आणि सासर एकच, परंतु तिला अद्याप ही गोष्ट माहीतच नाही की आपल्या पतीचं देशसेवा करत असताना निधन झाले। कोण म्हणतं गोळी लागली आणि आता ॲडमिट केले आणि त्याला घरी आणणार आहेत, लगेच विमानानं पाठवून देणार आहेत, असे अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या। एकंदरीत गावात जेव्हा मी एंट्री केली, गाडी माझी गावात गेली, तेव्हा मला असं दिसलं की नेहमी जी सकाळी लोक दूध घालायला, जनावरांना चारा घालायला किंवा दुधाच्या किटल्या घेऊन रस्त्यानं गप्पा मारत एकमेकाशी हसत खेळत बोलत जाणारे लोक आज चिडीचूप शांत होते। अवघा गाव हा शोककळेनं डुंबून गेला होता आणि म्हणजे मला खूप वाईट वाटलं, कारण त्यांची पण स्वप्न असतात। खरं तर देशाच्या सीमेवरती अहोरात्र सेवा बजावणारे हे आपले जे जवान असतात ते खरोखर देशाचं तर रक्षण करतातच, परंतु देशातल्या आपल्यासारख्या आया बहिणींचं देखील रक्षण करत असतात। परंतु आज जी घटना घडली किंवा त्या घटनेबद्दल खरोखर काय म्हणावं हेच कळत नाही। शहीद झाला, ही शहीद होणं आणि माणूस मरणं ह्याच्यात खूप जमीन आसमानाचं अंतर आहे, कारण जेव्हा जवान शहीद होतो तेव्हा त्याचा जो मरणाचा जो उत्सव असतो तो वेगळाच असतो।
तिथं तिरंग्यात लपेटून जाणं हे किती भाग्याचं असतं, परंतु अवेळी जाणं हे त्या कुटुंबासाठी किती धक्कादायक असतं. जरी त्यांना बातमी घरी सांगितली नसेल बाबा गोळी लागली, ते जेणेकरून म्हणजे माणूस कसं जनरली आपण रोज जसं जीवन जगत असतो तसं जगत असतो, परंतु आजूबाजूच्या लोकांना माहिती असतं आणि गोळी लागली आणि येतील बाबा माझे पती घरी येतील, जखमी असतील तर घरी आणण्यात येईल, असं एक स्वप्न, वेडं स्वप्न काही काळासाठी, काही कालावधीसाठी. आणि ती मुलगी देखील लहान आहे, कारण जो तो तरुण आहे तो अवघा 27 वर्षांचा आहे. म्हणजे बघा, नोकरी कधी लागली, मूलबाळ झालं, लग्न झालं आणि या जगातून प्रयाण देखील झालं. तर ही घटना मला इतकी म्हणजे इतकं मला खरोखर आत्ता देखील फार वाईट वाटतं. या कुटुंबानं करायचं काय? त्यांना आर्थिक मदत भरपूर होईल, म्हणजे त्यांचं म्हणजे असं आर्थिक बाजू कुठलीही शासन पडू देणार नाही, परंतु त्यांची भावनिक बाजू ही सांभाळणारे कोण असतील? बघा, मला यातना झाल्या, माझं दुःख असेल तर ते मी सांगू शकते. सांगणं वेगळं आणि दुःख वाटून घेणं वेगळं. दुःख हे वाटून घेतलं जात नाही, कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. त्या मुलगीला देखील मी बघितली, ती मला दिसली सकाळी, तिच्या घरासमोरूनच मी आली. बिचारीला इतकीशी कल्पना नाही की आपले पती जाऊन 2 दिवस झाले आणि जिथं भूस्खलन झालं आणि तो जो त्यांचा रणगाडा होता तो खाली दबला गेला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ठिकाणच असं आहे की तिथं म्हणजे मृत्यूच, बाकी काय नाही. 800 फूट दरीत तो रणगाडा गेल्यानंतर बघा कसं काय अवस्था असेल. आणि भूस्खलन झाल्यानंतर शोध मोहीम देखील कशी म्हणजे तितकीशी प्रयत्न करून देखील त्या शोध मोहिमेला लगेच यश येणं अवघड आहे, कारण निसर्गाच्या समोर कोणाचं काही चालत नसतं. निसर्गाची रचना ही अशी असते की क्षणात सगळं उद्ध्वस्त करून टाकते. तर सांगण्याचा मुद्दा हा की आज माझं खरं अंतःकरण भरून आलं. जाताना बिचारा ज्या शाळेत शिकला त्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचं काम इतर विद्यार्थी करत होते. त्या परिसरात तो फिरला असेल. आणि हो, सांगण्याचा मुद्दा हा एक राहिलाच की त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. त्याचे वडील वडाप करायचे. आता त्या ठिकाणी वडाप करणंसुद्धा इतकं सोपं नाही. आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळीच लोक जायत. फारशी रहदारीचा तो म्हणजे अगदी भरभरून पैसे मिळतील अशी काही परिस्थिती नाही. आणि त्या मुलानं स्वप्न बघितलं की माझी परिस्थिती मला सुधारायची आहे, मला अभिमानानं स्वाभिमानानं जगायचं आहे. चिकाटीनं शिकला, परिस्थितीशी टक्कर दिली आणि चिकाटीनं परीक्षा देऊन तो लष्करात भरती देखील झाला. आता सांगण्याचं म्हणजे मन माझं भरून येतं की स्वप्न संपली. स्वप्न अशी नाही संपली, स्वप्न तुमच्यासाठी माझ्यासाठी संपली. आणि स्वतःची स्वप्न मातीमोल होऊन गेली. जगायचं असेल ना, आणि 5 महिन्याचं बाळ अजून त्या बापानं बघितलेलंच नाही, हे किती मोठं दुःख आहे बघा. आणि यात्रा आहे आता या पुढच्या महिन्यात. ते गाव शित्तूर तर्फे मलकापूर आणि मी जिथं नोकरी करते ते तळपवाडी एकत्र यात्रा असते. अजून एक गाव आहे, छोटीशी वाडीच आहे ती पण. तर या माणसाचं स्वप्न असं म्हणजे मातीमोल झालं, देशासाठी शहीद झाला. ही जरी सन्मानाची गोष्ट असली तरी एखाद्याची स्वप्न अशी नियती पायदळी तुडवेल. खरोखर शहीद जवान तुझे सलाम. कारण आमच्या गावात देखील अशीच घटना घडली होती. त्या मुलाचं लग्न ठरलेलं आणि बिचारा शहीद झाला. आणि त्या आईची परिस्थिती काय झाली होती ते मी माझे एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. तर सगळं असं ज्या आईंची मुलं या देशासाठी शहीद झाली त्या सगळ्या मातांना, भगिनींना मी अंतःकरणापासून मनापासून धन्यवाद देते. कारण देशासाठी त्यांनी स्वतःच्या उदरात 9 महिने वाढवलेलं बाळ
दिलेलं आहे. काय वाटत असेल, आपलं मूल मोठं जरी झालं तरी उशिरापर्यंत घरी नाही आलं तर काळजी करणारी आई आणि देशासाठी दिलेलं बाळ कायमचं निघून जाणं. आता त्याचा मृतदेह ते पार्थिव सापडलं की नाही हे पण माहिती नाही. सापडू दे, निदान त्याचा चेहरा तर त्याच्या कुटुंबाला दिसू दे, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.